पुण्यातील भीमथडी यात्रेत 12 बलुतेदार रांगोळी प्रदर्शनात अद्भुत कलाकृती। महाराष्ट्रातील कलाकारांनी रांगोळीतून साकारली समाजातील 12 बलुतेदारी। खेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि सध्या मुंबई स्थित असलेले महादेव गोपाळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समीर चांदरकर आणि केदार टेमकर, पुण्यातील अक्षय शहापूरकर, मुंबईचे रोशन पाटील, मिताली सुर्वे, कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश छत्रे, नाशिक मधील जयेश सैंदने, राजेश बागुल, कल्याणी बागुल, पुण्यातील शारदा अवसरे, स्नेहल चौधरी या रांगोळीकार कलाकारांचा सहभाग। यावेळी प्रशांत वाघमारे, गणेश माने, प्रतीक पानसरे, दीपाली गुंजाळ, अश्विनी टिक्केकर, नीरज सबनीस, श्रावणी पाटील आणि संतोष भालेकर आदींचे मोलाचे सहकार्य। खेड तालुक्यातील प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांनी 12 बलुतेदार समाजातील लोहार या समाजाच्या रेखाटलेल्या कलाकृतीचं होतंय दर्शन। विविध उद्योगांना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी भीमथडी जत्रा सध्या पुण्यात सुरू। पुण्यातील या जत्रेमुळे केवळ खाद्य आणि वस्त्र उद्योगालाच नव्हे तर ग्रामीण संस्कृती, लोककला आणि महिला उद्योजकतेला चालना। वाघगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून ज्यांचं नाव आज सकाळी बाबांच्या मंदिराच्या समोर मी जाहीर करतो की सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे तिकीट फायनल झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या नावाची आमदार बाबाजी काळे यांनी केली घोषणा। स्वच्छ प्रतिमा, जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख कामकाज हीच दीप्ती भोगाडे यांची प्रमुख ओळख। आगामी काळात रेटवडी गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या सक्षमपणे काम करतील। आमदार बाबाजी काळे यांनी इच्छुक उमेदवार दीप्ती भोगाडे यांच्यावर दाखवला विश्वास। गुळाणी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे आणि भोगाडे मित्र परिवाराच्या माध्यमातून खेळ पैठणीचा हा पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची वावगाव गणातील महिलांसाठी मनोरंजनाची अस्सल मेजवानी। होम मिनिस्टर कार्यक्रमात वरुडे येथील ठाकरवाडीतील सविता दत्तात्रय जाधव यांनी अव्वल स्थान गाठत ठरल्या स्कूटीच्या मानकरी। यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे आणि पंचायत समितीच्या वावगाव गणातील इच्छुक उमेदवार, महिला वर्ग आणि पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी एनए ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका लवकरच सुरू करण्यात येणार। आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आगाऊ अर्ज आणि लिलाव प्रक्रिया जाहीर। नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी एनए मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक 4 चाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरता इच्छुक वाहन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज करून 3 पट शुल्क भरावे। यासाठी 24 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 2:30 या कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जाणार। दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्याकरिता दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार। थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकावर थकबाकीदारांकडून जीवघेणा हल्ला। गाडकवाडी येथे महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुली पथकाला शिवीगाळ करत केली मारहाण। संतोष बोराडे, अमोल सुपे आणि अश्विन पाडोळे यांच्यावर हल्ला। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संदीप बाळासाहेब सरडे आणि रामदास बाळासाहेब सरडे दोघेही राहणार गाडकवाडी यांच्यावर गुन्हा दाखल। मंगळवारी सकाळी 11:30 वाजता घडला प्रकार। महावितरण वसुली पथकावर झालेली शिवीगाळ आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष अंकुश बोराडे, वय वर्ष 34, राहणार जवळके यांची पोलिसात फिर्याद। राजगुरुनगर शहरात तोतया ड्रग इन्स्पेक्टरने मेडिकल दुकानदाराच्या तपासणीचा रचला बनाव। औषध विक्रेत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तोतयाला केले पोलिसांच्या स्वाधीन। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सांगवी येथील आनंद गौतम भुजंग, वय 34 याला ठोकल्या बेड्या। शहरातील भवानी मेडिकलचे ताराराम तेजारामजी चौधरी यांनी पोलिसात दिली तक्रार। आकाश कोंडुस्कर असे नाव वापरून आनंद भुजंग हा तोतयागिरी करीत असल्याचे झाले उघड। शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी संदीप दत्तात्रय होले यांची नियुक्ती। चाकण येथे शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भरत पवळे, कोर कमिटी सचिव मनोहर गोरगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड।
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी संदीप दत्तात्रय होले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉक्टर विनोद हिम्मतराव गायकवाड, जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मनोज पवार यांची तर पुणे शहर अध्यक्षपदी अजित काळे यांनाही नियुक्तीपत्र प्रदान. शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत पवळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन राक्षे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता टाकळकर, पुणे जिल्हा सचिव निलेश वाघमारे आदींची उपस्थिती.